आदेश रामकृष्ण हरी माऊली. आज साधारणतः जे काही नियोजन आपलं चाललेलं आहे कुट्यांचं, गोरक्षदादा माऊली आबा माऊलींनी पूर्ण नियोजन परफेक्ट प्लॅनिंग करून वगैरे एक्झिक्यूट करतायत. त्यांचा दैनंदिन उपक्रम सांभाळून हे करतायत. त्यामुळे माऊली आपलं पुणे, आळंदी, मुंबई आणि जिथे जिथे आपली नाशिक शिष्य आहेत सगळ्यांच्या मुखी आपलंच कौतुक आहे. कारण का हे कौतुकासारखं आहेच. आणि मेन म्हणजे काय, कारण का एवढं सगळं सांभाळून हे एवढं मन लावून करणं, एक्झिक्युशन बाबांचं जसं म्हणजे गुरुमाऊलीचं जसं एक्झिक्युशन आहे, प्लॅन 2-3 वेळा चेंज झाला, सगळं झालं तरी ते मन लावून करतायत. त्या संदर्भात आपले पूर्ण स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रमासारखे आपले कोटी कोटी धन्यवाद माऊली. आदेश रामकृष्ण हरी माऊली. आणि साधारणतः माऊली फक्त एक त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी, जसं आपण सांगितलं की फॅब्रिकेशनचं आता होणार आहे, आपण ते पूर्ण सगळी काळजी घेतली आहे ओव्हरहेड वायरची. जसं की आपल्या म्हणजे पर्णकुटी आहे, पर्णकुटीच्या वरती साधारणतः 1 फूट जागा सोडून आपण हे करणार आहे. त्यामध्ये तर काही हेच नाही, कारण का आपलं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन जे आहे ते अप्रतिम आहे. दुसरी गोष्ट फक्त माऊलींना एकच आहे, कारण का माऊली आत्तापर्यंत मुंबईच्या ह्याच्यामध्ये दगदगीत पूर्ण किंवा हे मोकळा श्वास घेऊन त्यांना वावरता आलं नाही. पण आता त्यांना जे आहे माऊलींच्या ह्याच्यामध्ये त्यांना एकरूप व्हायचं आहे. त्यासाठी त्यांना ठसठसीत उजेड हवा आहे, लाईटीचा कमीत कमी वापर. आणि मेन म्हणजे माऊलींचं असे की आपले संडास बाथरूम किंवा जी काय आपली रूम होणार आहे त्याला मोठ्या खिडक्या बसवायचे, म्हणजे साधारणतः ते व्हेंटिलेशन राहील आणि नॅचरल म्हणजे आपण म्हणतो सूर्यप्रकाश आहे तो पूर्णपणे आत आला पाहिजे. दुसरी गोष्ट, कारण का आता आपल्याकडनं सगळे शिष्य देवता येणार, वयस्करापासून ते लहानापासून सगळेजण येणार. आणि संडास बाथरूम जे काही यूज करणार आहेत, जसं की पाणी टाकलं तर ते साधारण स्लोपनी व्यवस्थित ते ड्रीप होऊन पूर्ण कोरडं झालं पाहिजे. आणि टाईलला आपण काय वापरायचं ते माऊलींच्या ह्याप्रमाणे करू, म्हणजे त्याने कसं ड्रीप राहील. आणि दुसरी गोष्ट, माऊलींना काय असं झगमग वगैरे असं नको आहे, साध्यात साधा, कारण का ते त्यांना मेंटेन पण करायचं. आणि मेन म्हणजे काय, मोठ्या खिडक्या टाकायचं कारण हे आहे, कारण का आपली माणसं येणार म्हणजे त्यांना शिष्य देवता येतील, जे कोण येतील. कारण का माऊलींचं पहिलं आहे, घरात आले की ते पाणी तर विचारतात, पण त्याच्या अगोदर त्या म्हणतात की बाथरूम तुम्ही वापरा. कारण का इथं सहसा जर बघितलं तर इथं बाथरूम कोण वापरायला देत नाही आपल्याला, पण माऊलींचं तसं नाही. आणि ते आल्यानंतर मोठ्या खिडक्या काय, कारण का तो जो स्मेल आहे तो व्हेंटिलेशनने तो निघून जाईल आणि ते मेंटेनन्सला पण कमी होईल. फक्त आता इथे म्हणतील की दिसेल वगैरे, हे त्याची काळजी नको. गुरुमाऊली त्याचा पूर्ण व्यवस्थित आढावा घेऊन त्याप्रमाणे ते नियोजन करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, रूमची जी खिडकी आहे ती आपल्याला मोठी हवी, म्हणजे तो सूर्यप्रकाश आत आला पाहिजे. आपण जे काय आता ह्याला जे नळ वगैरे वापरायचे, आपल्याला जॅगवार वगैरे हे नाही वापरायचे, कारण का त्याचा मेंटेनन्स वगैरे आपल्याला होणार. जे आहे ते सत्य आहे, कारण का पैसा जे आहे जिथे योग्य ठिकाणी योग्य ह्याला गरजूला भेटला तोच फायदेशीर आहे. आपल्याला दिखावा वगैरे नको आहे. चांगल्यात चांगले क्वालिटीचे PVC फायबरचे पण आपले नळ येतात. आपल्याला बेस्ट टू बेस्ट क्वालिटी फायबर क्वालिटीचे आपल्याला ते नळ फिटमेंट्स करायचे आहेत. त्याच्यामध्ये कुठलं आहे. आणि मेन म्हणजे काय, त्याला क्षार जरी लागलं तर काय त्याला हे मेंटेनन्स होत नाही, मेंटेनन्स कमी आहे. स्टीलला क्षार लागायचं चान्सेस जास्त आहे इथे, कारण का बोरिंग आपलं असल्यामुळं. त्यामुळं आपल्याला म्हणजे दाखवायचं कोणाला नाही आहे, आपल्याला फक्त आपली ती सोय झाली पाहिजे व्यवस्थित. आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला आता इथे ह्या वास्तूमध्ये जगायचं आहे. आणि ह्या वास्तूने भरभरून दिलं आणि भरभरून पुढे देत राहणार आहे. त्यासाठी तेवढं फक्त माऊलींचं एक हे आहे. त्याप्रमाणे आपण व्हेंटिलेशनचं, खिडकीचं आणि तेवढं फक्त हे करून घ्या. हा पूर्ण निसर्गाचा माऊलीचा जो आशीर्वाद आहे लाभला आहे, त्याचा आपण पुरेपूर लाभ घेता येईल. आणि परत एकदा, कारण का छोट्या आपल्या नाथ शिष्यांपासून मोठ्या नाथ शिष्यांपर्यंत त्यांच्या मुखी आपलीच स्तुती आहे, ह्याच्यामध्ये काही हे नाही. आणि आपण नाथ आपल्या ह्याच्यामध्ये नाथ उपासनेमध्ये पाहतच असाल ते, कारण का ह्याच्यामध्ये एकच आहे, कारण का एवढं जीव लावून करणं आणि सगळं नित्य नियम तुमचं सांभाळून आणि त्याप्रमाणे एक्झिक्युशन करून घेणं. त्यासाठी परत एकदा आपल्या कोटी कोटी प्रणाम माऊली. काय चुकलं असेल तर क्षमा मागतो. क्षमस्व परमेश्वर. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुम्ही जे जे मला सांगितलं मी तिथे ना, तिथली खिडकी बाबांनी जर साधं दिला तसंच काम होईल, असं काही नाही. आणि माझं पामर आहे काय थोडंपण पायाची वाहनच पायवरी, मी तुमच्या पायाची वाहनच आहे, मला वाहन म्हणूनच वागवा. धन्यवाद. अच्छा.